ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की सायली आणि अस्मिता एकमेकींची टक्कर होते आणि तेलाचा डब्बा सांडून सायलीची साडी पूर्ण खराब होते. तर कल्पना अस्मितावर ओरडते, हे काय अस्मिता, तुला बघून चालता येत नाही का? अस्मिता बोलते, हे काय मम्मा, तू मला काय ओरडते, हीच मध्ये आली. तर दुसरीकडे सुमन काकी बोलतात की सायली, तुझी साडी पूर्ण खराब झाली ग. तू एक काम कर, तन्वीच्या रूममध्ये जा आणि तुला हवा तो एक ड्रेस घाल. जा बाळा, तुला तसं बसता नाही येणार ग. आणि इकडे कल्पना पण अस्मिताला बोलते, तू काय बघत बसलेस, जा फडकं आण आणि हे सगळं पुसून घे जा. तर मित्रांनो, दुसरीकडे सायली ही तन्वीच्या रूममध्ये येते आणि तन्वीचे तिथे भरपूर ड्रेस असताना सुद्धा सायलीचं लक्ष त्या साडीकडे जातं आणि का कोणास ठाऊक ती त्या साडीकडे खूप अट्रॅक्ट होते आणि ती साडी ती हातात घेते आणि त्या साडीमध्ये तिला मायेची ऊब जाणवते. त्यानंतर ती एकटक त्या साडीकडे पाहते तर प्रतिमा आत्यांच्या फोटोकडे पाहते आणि तिला रडायला सुद्धा येतं. मित्रांनो, खरं तर ह्या क्षणाला त्यांनी खूप म्युझिक दाखवलं आहे, त्यामुळे आजच्या भागामध्ये थोडा व्हिडिओ शॉर्ट झालेला आहे. तर सायली थोडाही विलंब न करता ती साडी घालते. तर सायलीने ती साडी घातल्यानंतर ती त्या साडीला कुरवाळत असते. तर तिला खूप आतून वेगळा फिलिंग येत असतो. त्यानंतर ती डोळे बंद करते आणि डोळे बंद केल्यावर तिला आजूबाजूला जणू काही प्रतिमा आहे असा भास होतो. तर ती मनातच बोलते, प्रतिमा आत्या, तुम्ही आहात ना, तुम्ही माझ्या आजूबाजूला आहात ना, तर तुम्ही लवकर परत या. पूर्णा आजीला आणि रविराज सरांना तुमची खूप गरज आहे असं बोलते आणि सायली डोळे उघडल्यानंतर प्रतिमा आत्यांच्या फोटोकडेच एकटक पाहत असते. घालायचा प्रसंग सुरू असतो. तर नागराज रविराजला बोलतो की दादा, वहिनीच्या फोटोला हार घालतोयस ना, तर तो हार घालणार तेवढ्यात काय कमाल. इकडे सायली दारात उभी असते पण पूर्णा आजी सायलीकडे पाहते तर पूर्णा आजीला सायलीच्या रूपात तिथे प्रतिमाच उभी असल्याचं दिसतं. तर डिक्टो तिला प्रतिमाच दिसत असते. ती पहिले एकटक सायलीकडे पाहतच बसते. सायलीकडे पाहते आणि जोरात ओरडते, कल्पना. तर रविराजसुद्धा हार घालता घालता पाठीमागे वळून पाहतात. तर रविराजला सुद्धा डिक्टो प्रतिमाच दिसते. अस्मिताला ही प्रतिमा दिसते. कल्पनाला सुद्धा प्रतिमा दिसते. अर्जुनला सुद्धा तिथे प्रतिमाच दिसते. एवढंच काय, सगळ्यांना तिथे असलेल्यांना, प्रिया आणि नागराज सोडून सगळ्यांना सायलीमध्ये प्रतिमा असल्याचाच भास होतो आणि सायलीच्या जागी प्रतिमाच दिसत असते. त्याच्यानंतर सायली जसं जसं समोर समोर येत जाते तसं तसं पूर्णा आजी प्रतिमा प्रतिमा असं बोलतात आणि सायलीमध्ये सगळ्यांनाच प्रतिमा दिसते. एका क्षणाला अर्जुनसुद्धा खूप भावनिक होतो, कारण अर्जुनलाही सायलीमध्ये प्रतिमा आत्याच दिसते. तर सायली समोर आल्यानंतर की पूर्णा आजी तिच्या गालावरून हळूवार हात फिरवतात. पूर्णा आजीला खूप आनंद झाल्याचा दिसत आहे, पण आपल्याला एका क्षणाला त्यांनी सायली दाखवले आणि एका क्षणाला प्रतिमा दाखवले. म्हणजे जणू काही सायलीमध्ये त्यांना सगळ्यांना प्रतिमाच दिसत आहे असं दाखवले. मात्र नागराज हा खूप घाबरलेला असतो, कारण सगळेजण सायलीमध्ये प्रतिमा शोधत असतात आणि सायली हमेशा प्रतिमा आत्या जिवंत असल्याचा संकेत देत असते. तर त्याच्यानंतर पूर्णा आजी हे सायलीचा खूप गालावरून प्रेमळपणे हात फिरवते. त्याच्यानंतर सगळेच जण हा क्षण असा भावनिक होऊन पाहत असतात. तर लगेच तिकडनं प्रिया तावातावाने समोर येते आणि सायलीला ओरडते, काय ग ए, आम्ही इथे सगळे दुःखात आहोत. इथे माझी आई गेलीये आणि तू निर्लज्जसारखी ही माझ्या आईची साडी घालून आलीस. तर अर्जुन जोरात ओरडतो, तन्वी. तर सायली बोलते की माझ्या साडीवरती तेल सांडलं होतं ग प्रिया. तर प्रिया बोलते की म्हणून काय तुला माझ्या आईचीच साडी सापडली, दुसरे कपडे नव्हते. माझ्या आईची साडी आत्ताच्या आत्ता काढ, नाहीतर. तर तेवढ्यात पूर्णा आजी तन्वीचा हात पकडते आणि म्हणते, असू दे ग बाळा, हिच्या रूपात का होईना मला माझ्या प्रतिमा जिवंत असल्याचा भास होत आहे. तर त्या क्षणाला अर्जुनच्या सुद्धा डोळ्यातून पाणी येतं आणि पूर्णा आजी सायलीकडे एकटक पाहून प्रतिमा, माझी प्रतिमा असं बोलत असते आणि त्या क्षणाला पूर्णा आजी बोलते की आपण प्रतिमाच्या फोटोला हार नको घालूयात रविराज. रविराजसुद्धा त्याच्यानंतर गडबडलेले आहेत. त्याच्यानंतर
प्रिया तर मनातच बोलते, अगं ये म्हातारे, या प्रतिमाची डेड बॉडी मिळवण्यासाठी आम्ही किती प्रयत्न केले आणि आता ह्या सगळ्यावरती तू पाणी फिरवणार आहेस का? तर रविराजसुद्धा हार घालण्यासाठी गडबडतात. त्याच्यानंतर पूर्णा आजी सायलीकडे एकटक पाहतेच आणि माझी प्रतिमा असं बोलत असते. तर नागराजलासुद्धा सायलीमध्ये त्या क्षणाला प्रतिमाच दिसत असते, पण तो दाखवत नसतो. तर हा क्षण खूप त्यांनी भावनिक दाखवलेला आहे आणि इथे खूप म्युझिकसुद्धा दाखवलेलं आहे. पूर्णा आजी बोलतात की हिच्या रूपात का होईना आपल्याला प्रतिमा जिवंत असल्याचा भास होत आहे. जर आपण प्रतिमाच्या फोटोला हार नको घालूयात असे ती संकेत तर देत नसेल ना? ती पुन्हा बोलते, आपण प्रतिमाच्या फोटोला हार नाही घालायचा. तर सगळेजण आनंदातच जरा थोडे भावनिक होऊन पूर्णा आजीकडे पाहत असतात. तर त्यांना प्रतिमा दिसत असते, ते एकटक पाहत असतात आणि पुन्हा बोलतात की रविराज, आपण प्रतिमाच्या फोटोला हार नाही घालायचा. पण प्रिया मात्र पूर्णा आजीकडे घाबरल्यासारखी आणि रागाने अशी एकटक पाहतच असते. म्हणजे शेवटी रविराज सरांनी प्रतिमाच्या फोटोला हार नाही घातला. त्याच्यानंतर एका क्षणाला सगळ्यांना आनंदच झालेला असतो की प्रतिमा आत्याच्या फोटोला कोणीही हार घातला नाही म्हणून. तर त्यावेळेस नागराज बोलतो, अरे पण फोटोला हार घालायचा नाही म्हणजे? तर रविराज बोलतात, काही हरकत नाही, फोटोला हार नाही घातला म्हणून काही होत नाही. इथे भावनांना मृत्यू नसतो. आजपर्यंत आपण प्रतिमाच्या फोटोला कधी हार घातला नाही आणि याच्यापुढे कधीही आपण प्रतिमाच्या फोटोला हार घालायचा नाही, असं रविराज नागराजला ठामपणे सांगतात. तर मित्रांनो, सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे इकडे पाहत असतात. सगळेजण खूप भावनिक झालेले असतात. त्याच्यानंतर अस्मिता मनातच बोलते, झालं, इथे पण या सायलीने येऊन स्वतःची भगभग दाखवलीच. सगळेजण आता इमोशनल झालेले दिसतायत. आणि प्रियाचा चेहरा तर मित्रांनो पाहण्यासारखाच झाला होता अगदी. तर त्याच्यानंतर इकडं रात्र झालेली दाखवली आहे. तर इकडे रात्र झालेली दाखवली आणि सायली यांच्या घरातसुद्धा खूप झटपट कामं करताना दिसते. म्हणजे तिला खूप कामाची आवड आहे असं दाखवलं आहे. सायली जसे जसे कामं करत फिरत आहे तसे तसे रविराज सायलीकडे एकटक पाहत आहे. त्यांना सायलीकडे पाहून खूप बरं वाटत असतं आणि सायलीमध्ये त्यांना जणू काही प्रतिमाच दिसत आहे. सायली जे जे काम करते ते ते काम प्रतिमाच करत आहे असं त्यांना दिसतं आणि त्यांना आठवतं की प्रतिमा आणि ते दोघेजण कसे काम करायचे. प्रतिमा त्यांना काम करता करता चाय आणून द्यायची, ते दोघे एकमेकांसोबत गप्पा मारायच्या, असं त्यांनी आपल्याला चित्र दाखवलेलं आहे, फक्त संवाद काही दाखवलेला नाही. त्याच्यानंतर कल्पना बोलते, बरं चला आम्ही निघतो, तुम्ही एकटं वाईट नका वाटून घेऊ भाऊजी. त्यानंतर पूर्णा आजी बोलते की कल्पना, मी इथे थांबते का आजचा दिवस? जिथे माझ्या प्रतिमाचा वावर आहे तिथे मला राहू देत. त्याच्यानंतर अर्जुन बोलतो, पण पूर्णा आजी तुझी औषधं, खाण्यापिण्याचा वेळ. त्याच्यानंतर सायली बोलते की तुम्ही काळजी करू नका, मी थांबते पूर्णा आजीसोबत. तर लगेच प्रिया बोलते, त्याची काही गरज नाही, मी आहे इथे पूर्णा आजीची काळजी घ्यायला. तरी पण सायली तिला गोड शब्दातच सांगते, अगं पण प्रिया, तू आता दुःखात आहेस आणि पूर्णा आजीची डायबिटीजची औषधं आहेत, त्यांना झोपण्याआधी कोमट पाणी लागतं, त्यांना रात्रीची मध्यरात्री कधी धास लागते. तर लगेच रविराज किल्लेदार हे सायलीकडे पाहतात आणि बोलतात की पूर्णा आजी, तुम्हाला आठवतंय का, तुम्हाला एकदा असंच प्रतिमाने थांबायला सांगितलं होतं आणि हेच सगळे शब्द ती बोलली होती. तर पूर्णा आजी बोलतात, हो मला सगळं आठवतंय रविराज, प्रतिमाला मला काय हवं काय नको ते सगळं प्रतिमाला माहीत असायचं. आणि आता? तर लगेच कल्पना बोलते, आणि आता हे सगळं आमच्या सायलीला माहीत असतं, पूर्णा आजीला काय हवं काय नको, पूर्णा आजीची खाण्यापिण्याची वेळ, औषधं, सगळं आमच्या सायलीला माहीत असतं. तर अर्जुन सायलीकडे पाहतो आणि अर्जुनला एका क्षणाला आनंदच होतो. रविराज सगळ्यांसमोर बोलतात की प्रतिमाचा स्वभाव आणि सायलीचा स्वभाव एकसारखा कसा काय असू शकतो, म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या व्यक्तींचा स्वभाव एकच कसा काय असू शकतो? तर प्रिया मनात बोलते, अरे बाबा, ती प्रतिमाचीच मुलगी आहे आणि हे जर तुला समजलं ना तर माझी पूर्ण वाट लागणार आहे. तर प्रिया घाबरते आणि नागराजही घाबरतो. तर प्रिया बोलते की मला आता ही प्रतिमागिरी दाखवावाच लागेल, मला काहीतरी करावंच लागेल आता. तर अर्जुन रविराजला बोलतो की सिनियर, मी सुद्धा तुझ्यासोबत थांबतोय, म्हणजे नागराज काका आहेच तुझ्यासोबत, पण अजून काही सोबत म्हणून मी सुद्धा थांबतोय.
त्याच्यानंतर प्रिया बोलते की अस्मिता, मला थोडी तुझी सोबत होईल म्हणून तू थांबशील का? तर अस्मिता बोलते हो थांबते ना. त्याच्यानंतर कल्पना बोलते ठीक आहे चला आम्ही बाकीचे निघतो. तर म्हणजे बाकीचे सगळे थांबलेले असतात. तर सुमन काकी बोलते की बरं झालं मुलांनो, तुम्ही आम्हाला सोबत म्हणून थांबलात, नाहीतर हे घर आम्हाला खूप खायला उठलं असतं. तर त्याच्यानंतर सुमन काकी बोलते की चला मी आता स्वयंपाकाचं बघते. तर सायली बोलते काकी तुम्ही राहू द्या, मी पाहते स्वयंपाकाचं. तर सुमन काकी बोलते अरे अगं बाळा तू नको स्वयंपाक करू, मी बघते ना, मी आहे ना. तर सायली बोलते अहो तुम्ही बसा, मी बघते काय करायचं ते करून सायली आतमध्ये स्वयंपाक करण्यासाठी जाते. तर त्याच्यानंतर सायली आतमध्ये गेल्यानंतर सायली स्वयंपाकाला सुरुवात करत असते आणि रविराज हा सायलीकडेच पाहत असतो, कारण त्याला सायलीमध्ये प्रतिमा दिसत असते. आणि सायलीला आतमध्ये गेल्यानंतर आजूबाजूला असा भास होत असतो, तिला जसे आधीचे लहानपणीचे तिचे भास होत असतात तसा तिला भास होत असतो. आई मला लाडू दे ना, आई मला लाडू दे ना खायला, असा तिला भास होत असतो. आणि त्यामुळे ती खूप डिस्टर्ब झालेली असते. त्या क्षणाला तिथे अर्जुन येतो आणि आजचा भाग त्यांनी तिथंच संपवलेला दाखवलेला आहे मित्रांनो. तर पुढील भागामध्ये आपल्याला असं दाखवणार आहेत की रविराज सर हे काही जेवण जेवत नसतात, तर सायली त्यांना ताट भरून घेऊन आलेली असते आणि प्रिया तिथे येऊन काहीतरी करणारच हे 100% ठरलेलं आहे. आणि प्रियाचा गटाणा होत असतो. 100% प्रिया सायलीच्या हातातून ताट हिसकावून घेणार आहे. लिहून घ्या माझ्याकडनं. आणि पूर्णाजी तर हे सगळं बघून खूपच भावुक झाल्या. छान होता ना. मित्रांनो, नवीन चॅनल आहे माझा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.